कृष्ण हरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण विश्वसंत नामदेव महाराज यांच्या आत्मचरित्रातील एक सुंदर अभंग समजून घेत आहोत। कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा नरहरी भजनी। सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न, झाली संबोधन गोनाबाई। गोनाई दामाशेट्टी झाले पाणी ग्रहण, संसारी असोन नरसी गावी। गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज, गाधीज भारद्वाज दोन्ही कुळे। आऊबाई कन्या झाली गोनाईसी, पुढे देवा नवसी पुत्रासाठी। नामा म्हणे होते विठोबाचे मनी, तेची नित्य जननी नवस करी। विश्वसंत नामदेव महाराज आपल्या आत्मचरित्रपर अभंगात कल्याणी गावात गोमा नावाचा एक भगवत भक्त शिंपी अर्थात शिवणकाम करणारे भगवत भक्त भक्तीत तल्लीन होऊन वास्तव्य करीत होते। अत्यंत निष्काम भक्ती होती, निष्काम भक्त होते। त्यांची पत्नी उमाबाई देखील भगवान विष्णूची भक्त होती। भगवंत भक्तीच्या पुण्याईने त्यांच्या संसारवेलीवर गोनाई नावाचे कन्यारुद्र फुलले। पुढे गोनाबाईंची लग्नगाठ भगवत भक्त दामाशेट्टी यांच्याशी झाली आणि ते नरसी गावात संसार करू लागले। दोन्ही कुळाचे गोत्र गादीज आणि भारद्वाज अशी होती। पवित्र अशा कुळात हा विवाह संपन्न झाला। गोनाबाई मातेच्या संसारात आऊबाई नावाची मुलगी प्रथम कन्या रूपाने प्राप्त झाली किंवा कन्या रूपाने आली। गोनाई मातेने विठोबाकडे मात्र नंतर पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली। माता नित्यनेमाने दररोज विठोबाची प्रार्थना करत होती। नामदेव महाराज सांगतात की विठोबाच्या इच्छेनुसारच सर्व काही घडत होते। माता गोनाई यांच्या मनातील जी इच्छा भावना होती, तीच इच्छा सुद्धा विठोबाची होती। या अभंगातून हे शिकतो आपण की भक्ती, श्रद्धा आणि देवावरचा विश्वास कधीही वायाला जात नाही। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।